नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगला थोडी उशिराने सुरुवात करते. उशिराने म्हणजे दुपारी मी सुरुवात करते. तर आज संडे असल्यामुळे माझी काहीशी जी कामं असतात ना, मी आदल्या दिवशीच ठरवून ठेवते आणि तुम्ही देखील ती सवय लावा, म्हणजे तुम्हालाही कुठे टाईम मॅनेजमेंटचा प्रश्न पडणार नाही. थोडीशी मी आदल्या दिवशीची मी तयारी करून ठेवते की उद्या मला काय काम करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, जेव्हा मी कामं करायला घ्यायच्या आधी मग मला प्रश्न पडत नाही की अरे मी काय करू, आज कपाट लावू कमी, मी आज काही रेसिपी बनवू की मी आज काही बाथरूम क्लीन करू, असा प्रश्न पडत नाही. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला अजून असा आळस येतो. त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला जी काही काम करायची त्याची लिस्ट जर तुम्ही आदल्या दिवशी तयार करून घेतली ना, तुमची कामं आहे ना, तुम्ही हसत हसत कराल आणि आनंदाने कराल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अजिबात कंटाळा येणार नाही. आणि एकदा आपल्याला ह्या सगळ्याची सवय लागली ना की आपली सगळी कामं इझी अशी होऊन जातात. आज संडे होता, पण मिस्टर आज घरी नव्हते दुपारी जेवायला, त्याच्यामुळे मी एकटीच होती. म्हणून सकाळी इडली सांबार असा एकच सकाळी नाश्ता केलेला आणि तोच मी दुपारच्या जेवणासाठी घेतला. दुपारी ऑलमोस्ट 3 वाजले आणि मी जे काय होतं, माझी सकाळची जी भांडी वगैरे होती सगळी घासून घेतलेली, ती सगळी व्यवस्थित लावून घेतली. जे काय थोडं मोठं जे आपल्याला आठवड्याचं जे काही काम असतं ते देखील मी करून घेतलं. इथे ऑइल संपलेलं ते देखील मी ट्रान्सफर करून घेतलं. आणि मग आता आपल्या कामांना सुरुवात करायची, तर म्हटलं आपण इथूनच सुरुवात करूया. 3 वाजता मी जवळपास व्हिडिओला सुरुवात केली आणि हा जो दुपारचा वेळ असतो ना, मी झोपण्यात नाही घालवत, कारण तशी पण मला सवय नाही आहे, मला दुपारची झोप येत नाही. आणि एकदा जरी झोपलीच तर मग रात्री झोप येत नाही. मग तसं होऊ नये म्हणून मग मी दुपारीच ही सगळं जी मील प्लॅनिंगची जी कामं असतात ना ती दुपारीच करून घेते. आणि याच्यामध्येच ना माझी कामं ही पटकन अशी होऊन जातात आणि आळसपणा, कुठे कंटाळा पण येत नाही. तर आज ना वीकली मील प्लॅनमध्ये मी तुमच्याबरोबर ना जे काही भाजी म्हणा स्टोर कशी करते किंवा वेगवेगळं काही करते ते असं मी तुम्हाला बरंच काही दाखवत असते. पण आज मी काय झालं ना, गेले 2 आठवडे ना मी काही खाऊ नव्हता बनवलेला. याच्या आधी थोडीशी थंडी होती तेव्हा मग मी पौष्टिक लाडू आपले बनवत होती, ज्याच्यामध्ये मखाना, ड्रायफ्रूट्स होते वेगवेगळे, डिंक वगैरे, खारीक पावडर, असं पौष्टिक असं सगळं टाकून मी लाडू शेअर करत होती. पण आता मी इथे संध्याकाळच्या चहाबरोबरसाठी कुरकुरीत आपल्याला खायला चटपटीत असा खाऊ बनवणार आहे. आणि हा बनवून ठेवला ना तर 2-3 आठवडे माझे इझिली जातात. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं. ॲक्च्युली गव्हाचं पीठ मी जेव्हा मार्केटमधनं घेऊन येते, म्हणजे दळून आणते मी जेव्हा, तेव्हा त्याच्यामध्ये ना गव्हाबरोबर मी थोडेसे सोयाबीन पण टाकून पीठ दळून आणते. तर असंच मी पीठ घेतलं आहे. 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 पाव कप मी बारीक रवा घेतला आहे आणि पाव कप बेसन घेतलं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळे मसाले टाका. मी तीळ घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, हिंग टाकलं आहे, हळद टाकलं आहे, धणा जिरा पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपली कसुरी मेथी टाकले, थोडंसं आपण तूप घ्यायचं आहे आणि हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं आधी पिठामध्ये. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं, तुम्हाला चाट मसाला हवा तर चाट मसाला टाका. ताजी मेथी जर आवडत असेल तर तुम्ही ताजी मेथी घातली तरी याच्यामध्ये चालेल, पण मी ताजी मेथी नाही वापरली. आपली कसुरी मेथीने पण खूप छान फ्लेवर असा येतो, म्हणून मग मी तीच टाकली. आणि याच्यामध्ये पाणी ओतून ना मी याचा छानपैकी ना गोळा मळून घेणार आहे. थोडासा घट्टसरच असं पीठ मळणार आहे मी, कारण मी ना हे अर्धा तास मी असंच ठेवून देणार आहे, कारण रवा आणि बेसन आहे तर पीठ छानपैकी फुलून येईल, म्हणून मग मी हे असंच ठेवलं आहे. आणि आता ह्या भांड्यामध्ये ना मला आता परत चिवड्यासाठी पण तयारी करून घ्यायची, म्हणून दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आणि भांडं धुवून घेण्याची, म्हणजे माझं कष्ट म्हणजे पटापट कसं करून घ्यायचं ना हे मी याचा विचारच करत असते, म्हणून ते एकदम पटापट बाजूला धुवून घेतलं लगेचच. आणि जास्त भांडी भरली ना की खूप कंटाळा येतो मग भांडी घासायला सगळं झाल्यानंतर. इथे ना मी कुरमुरे आणलेले, ते सगळे ना मी गरम करून घेते, म्हणजे जेव्हा चिवडा बनवतो ना तेव्हा मग जास्त परत ते रोस्ट करण्याची गरज येत नाही. ते जेवढे होतं पॅकेट तेवढं मी सगळं गरम करून घेतलं आहे. आणि ते कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून याची एक छानपैकी पेस्ट करून घेणार आहे. याच्यामुळे आपल्या जे गव्हाच्या पिठाच्या ज्या आपण काही पुऱ्या बनवणार ते छानपैकी कुरकुरीत अशा होतात. तर इथे जे पीठ होतं तुम्हाला जसं पाहिजे तशा आवडीने तुम्ही या पद्धतीने करू शकता. मी रँडमली करते, मला ना ॲक्च्युली त्याच्यात जास्त असे लेअर नको होते, लेअर नव्हते पाहिजे होते मला फक्त कुरकुरीतपणा हवा होता. म्हणून आहे ना मी जेव्हा त्याची घडी घातली ना तेव्हा त्याला पूर्णपणे चपट केलं. जर तुम्हाला त्याचा छानपैकी कुरकुरीतपणा किंवा त्याचे लेअर हवे असतील ना तर तुम्ही ते जास्त असे ना चपट लाटू नका, थोडेसे अलगतच तुम्ही त्याला प्रेस करून लाटणे लाटा. आणि अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही घडी करू, म्हणजे जशी आपण घडीची पोळी करतो त्याच पद्धतीने हे सगळं करायचं असतं. ॲक्च्युली थोडासा वेळ जास्तीचा जातो,
कधी कधी कंटाळा पण वाटतो, पण हे जेव्हा आपण खातो ना, आणि हे खरंच खूप हेल्दी देखील आहे. मैदा खाण्यापेक्षा गव्हाचं पीठ हे नेहमी चांगलं. आणि बाहेरचं जे तेल असतं ना, तुम्ही कितीही नाही म्हटलं ना तरी तुम्ही जे डीमार्टमधनं पॅकेट घेऊन याल ना, त्याच्या मागे पण तुम्ही बघा छेडाचे जे काही प्रोडक्ट्स असतात. आता मी ते ब्रँड नेम घेते, पण मला घ्यायचं नाही, पण तुम्ही नीट ते पॅकेट्स बघा, त्याच्या मागे कुठलं तेल वापरलं आहे ना, तुम्ही एकदा म्हणजे नीट वाचून बघा. तुम्हाला आपसुकच कळेल की ते तेल आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे आणि किती नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कितीतरी अशा कंपनी आहेत की ज्यांच्यामध्ये ते तेल वापरलं जातं. ते आपल्या हेल्थसाठी खरंच चांगलं नाही आहे. घरात बनवलेलं, घरात केलेलं नेहमी चांगलंच आहे. थोडासा आपल्याला त्रास पडतो, पण या सगळ्यातून आपल्या फॅमिलीची हेल्थ बघणं देखील खूप गरजेचं आहे. कारण आजकालचं वातावरण आहे ना, एवढं धकाधकीचं आणि एवढं बाहेरचं वातावरण बेकार आहे ना. आजकाल तुम्ही कितीतरी कमी एजमध्ये हार्ट अटॅकचं म्हणा, किंवा जेवढा आजार नवीन एवढे आजार आले आहेत ना, तर अशा वेळेस स्वतः घरात बनवलेलं हेल्दी असं खाणं स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी जर बनवलं ना आपण, ते खरंच खूप चांगलं असं असेल. म्हणून जरी आम्ही दोघे जरी असलो ना, तरी पण माझा हा बनवण्याचा अट्टास नेहमी असतो. जरी माझ्याकडे जो काय मोकळा वेळ असतो ना, त्याच्यामध्ये ना मी वेगवेगळं काहीतरी गोष्टीमध्ये माझं मन रमवते. आणि त्याच्यातनं ना आळसाला, माझा जो एकदा आळसपणा आहे ना, हा दूर बाजूला करून टाकला आहे मी माझ्या पूर्ण लाईफमधनं. काही ना काहीतरी काम करत राहा, त्याच्यातनं आपल्या शरीराला, आपल्याला स्वतःला खूप फायदा होणार असतो. आणि तुम्ही जर छान असाल ना, तर तुमची फॅमिली देखील तुम्हाला बघून ती देखील आनंदी राहत असते. म्हणून तुम्ही जर आनंदी असाल ना, तर बाकी सगळे देखील आनंदी असतात, असंच माझं नेहमीचं म्हणणं असतं. तर अशा पद्धतीने बघा, दोन्ही आपलं हे करून झालं आणि आता ना छानपैकी आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर तळण्याच्या आधी मी काय करणार आहे, चिवडा करणार आहे. तर मी जे कुरमुरे होते त्याच्यामध्ये ना हे थोडे मक्याचे जे लाये असतात ना, ते देखील मी इथे तळून घेते. आणि छानपैकी ना ते ह्याच्यामध्ये पहिले तळून घेते, कारण मग नंतर मग वेगळं तेल मला वेगळं परत हे करायला नको, म्हणून मी असे तळून घेते. आणि कसं होतं, नंतर या पुऱ्यांचा स्मेल देखील वेगळा लागेल त्या तेलाला, म्हणून मग मी ते आधी तळून घेतलेत. आणि हे छानपैकी आता ना तळून घ्यायचं. हे जास्तचं ना सारखं हलवत राहायचं नाही. एकदा तुम्ही टाकलं ना की ते त्याचं जेव्हा कलर बदलतो ना, तेव्हा आपसुकच ते वरती येतात आणि छानपैकी दोन्ही साईडने ते कुरकुरीत होतात. एक 5 मिनिटात सगळं होतं. आणि तुम्ही बघाल ना, मैद्याच्या जेव्हा वस्तू आपण तेलात तळतो ना, त्याला तेल खूप लागतं, पण याला तेल जास्त लागत नाही. मी खूप ऑलरेडी कमीच तेल घेतलेलं, जेव्हा मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. माझं सगळं तळून झाल्यावर देखील ना जास्त तेल असं लागलेलं गेलेलं नाही आणि कुठे ऑइली देखील होत नाही. घशाला खाताना पण असं काही लागत नाही. आणि अशा पद्धतीने छानपैकी क्रिस्पी असे होतात. छानपैकी आपण आरामात, माझे 2-3 आठवडे तर आरामात असे जातील. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करून घ्या. ते इथे बघू शकता माझं हे छानपैकी तयार झालेलं आहे. आणि आता थोडंसं थंड करायला ठेवणार आहे, कारण गरम गरम भरणार नाही आहे मी हे. तर आता इथे आपल्याला चिवडा करून घ्यायचा आहे. तर चिवड्यासाठीची पण मी बेसिक तयारी केलेलीच आहे, फक्त ते आता आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्वात आधी पण तेल ट्रान्सफर करून घेणार आहे. माझी सवय आहे, कारण ना मी लगेचच तेल ना गाळून घेते, कारण त्याच्यामध्येच मी तेल कढईत, किंवा छोटी जरी कढई असली किंवा मोठी तरी कढई असली ना, तरी मी तेल असं साठवून ठेवत नाही. मी असं सगळं वेगळं गाळून घेतलं आहे आणि हे वेगळंचं तेल साईडला करून घेतलं. आता हीच कढई मला पाहिजे आहे. आणि हा जो आपल्याला मोठं जे भांडं आहे ते देखील मला हवं आहे. याच्यामध्ये थोडे कुरमुरे जे होते त्याच्यामध्ये जे मी मक्याचे भाजून घेतलेले फ्लेक्स, ते असं सगळं टाकून मिक्स करून घेणार आहे. आणि आता ना मी ते फोडणी करणार आहे. तर फोडणी करण्यासाठी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही फोडणी करू शकता. मी इथे तेल घेतलं आहे, जे आपण तळलेलं होतं तेच. त्याच्यामध्ये ना मी थोडेसे शेंगदाणे, थोड्या आपल्या ज्या चण्याच्या डाळीच्या ज्या डाळी असतात त्या, त्याच्यानंतर थोडेसे काळे मनुका, असं सगळं ना मी छानपैकी भाजून घेणार आहे. थोडेसे काजू देखील टाकलेत, म्हणजे खाताना मध्ये मध्ये लागले तर छान असं कुरकुरीत असं वाटतं आणि खायला देखील मजा येते, म्हणून ते घेतलं. आणि फोडणीसाठी साधी सिंपल फोडणी आहे. जिरं आहे, धणे आहे, मिरची आहे, कढीपत्ता, थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद, कलर येण्यासाठी. पिवळसर असा कलर आला तर छान दिसतं, म्हणून तो टाकलाय. मिक्स करून घेतलाय. आणि याच्यामध्ये आता आपण कुरमुरे जे होतात ते अर्धे मी ओतून घेणार आहे आणि अर्धे मी नंतर आपल्या ज्या मोठ्या भांड्यात आहेत ते सगळं मी ओतून घेणार आणि सगळं छान एकजीव करून घेणार. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही वरतून पिठी साखर टाकली तरी देखील म्हणजे छान लागते ह्याची टेस्ट. जरी नाही टाकली तरी चालते, पण मी पिठी साखर टाकत नाही. मला हा असाच आवडतो आणि असाच लाईट साधा सिंपल असा चिवडा ना मधल्या वेळेस खायला किंवा सकाळच्या वेळेस, आता पण सकाळी नाश्ता जरी करून गेलो ऑफिसला तर नंतर पाहिजे असेल ना तर खायला अगदी इझी असं पटकन असं हलकं पोटभरीचा नाश्ता हा आपला तयार असतो. आता एवढं सगळं झाल्यानंतर ना त्याच्यानंतर आहे ना किचनमध्ये खूप सगळीकडे तेलकट झालेलं आहे.
तर म्हटलं सगळेचं क्लीन करून घेऊया, कारण आता वरचेवरतीच मी क्लीन करते, कारण मग परत रात्री क्लिनिंग तर मला करायचंच असतं, कारण परत जेवण पण करायचं आहेच. तर म्हणून वरच्यावरती हे क्लीन करून घेते आणि मी हे टिश्यू नॅपकिन वापरते आणि खरंच खूप क्लिनिंग माझं इझी होऊन जातं. याच्यामध्ये पाणी म्हणा, तेल म्हणा, पटकन असं ऑब्झर्व होऊन जातं आणि कुठेही ना डाग वगैरे पडत नाहीत. आणि अशा पद्धतीने मी हे सगळं क्लीन करून जागच्या जागी वस्तू सगळ्या जिथे जिथे होते तिथे ठेवून घेते. आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं आणि खूप मोठं काम असतं आणि त्याचाच आपल्याला कंटाळा येत असतो, कारण आपल्याला ती गोष्ट करायची नसते ना, म्हणून आपण बाकीच्या या सगळ्या गोष्टींचा खटाटोप करत नाही आणि करायला कंटाळा करतो. तर तसं करू नका. भांडी काय तुम्ही तिथल्या तिथे म्हणजे जेवढं तुमचं काम झालं आणि तिथल्या तिथे लगेच तुम्ही घासून घेतली ना, तर तुम्हाला त्याचा देखील कंटाळा येणार नाही. कारण भांडी ही अशी गोष्ट आहे ना, की आपण जेवढ्या वेळेस काम करू ना तेवढ्या वेळेस ती तेवढीच वाढत जातात आणि एकदा तर तुम्ही ती साठवून ठेवली ना, मग त्याचा पसारा खूप असा वाटतो आणि मग आपल्याला त्याचा कंटाळा येतो. म्हणून माझी सवय आहे, माझं फक्त एखादा चहाचा किंवा कॉफीचा जरी पेला असेल ना, तरी मी तो तसाच ठेवत नाही. मी लगेचच्या लगेच घासते आणि तिथेच उलटी करून ठेवून देते सुकण्यासाठी. म्हणजे कसं ना, बेसिनमध्ये मी जेव्हा बघते ना, तेव्हा मला अरे असं नाही वाटत की अरे ह्याचा पण एक ग्लास आहे का दुपारपासूनचा, मग संध्याकाळपासूनचा, अरे मग माझं आता हे पण भांडी आली, असं अजिबात मला वाटत नाही. म्हणून मग मी ना भांडी लगेचच्या लगेच घासून टाकते आणि ते बरं पडतं मला या सगळ्यामध्ये. आता थोडंसं ना मी डब्यांमध्ये ट्रान्सफर करून हे सगळं घ्यायचं आहे मला, कारण हे परत आपल्याला कसं आपण स्टोअर करून ठेवतो त्याच्यावर पण देखील ते तेवढं महत्त्वाचं असतं. तर असे माझ्याकडे 2 डबे होते, त्याच्यामध्ये भरून ठेवले खाऊचेच डबे. त्याच्यामध्ये मी खजूर ठेवलेले. आता खजूर आणत नाही, कारण आता थंडी संपली आहे, तर खजूरमध्ये थोडीशी गरमी असते असं माझ्या म्हणण्यानुसार तरी, म्हणून आता गरमीत खजूर नको, म्हणून मग आता हे सगळं ह्याच्यामध्ये भरून ठेवलं आहे. आणि असंच आपापल्या वेगवेगळ्या आपल्या पदार्थामध्ये जर तुम्ही व्हेरिएशन थोडं थोडं देत राहिलात ना, तर सगळ्या पद्धतीचं आपलं फूड आपल्या शरीरात जातं आणि ते आपल्या शरीरासाठी हेल्दी देखील असतं. आता ओट्स आणि मुसली हे देखील मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं असेल, मी सगळं फील करून ठेवलेलं, ते संपलेलं, तर ते देखील म्हटलं काढून ठेवूया, कारण मग उद्या परत सोमवार झाला ना की मग अजिबात मग मध्ये वेळ मिळत नाही, मग डब्बा काढा आणि मग ठेवा. आणि माझ्याकडे कसं आहे ना, माझ्या किचनमध्ये खूप स्पेस कमी आहे आणि माझ्याकडे असं काही ट्रॉली वगैरे असं नाही आहे किचनला. खाली माझे जे ड्रॉवर्स आहेत त्याच्यामध्येच मी सगळं डब्यामध्ये भरून सगळं मी ठेवलेलं आहे आणि मी स्टोअर करते. तर मला बऱ्याच वेळानं मग ते काढा, वरती ठेवा, मग घाला, मग त्याच्यामध्ये माझा बराचसा असा वेळ निघून जातो. तर असं होऊ नये म्हणून मग मी हे अशा पद्धतीने सगळं कामं तिथल्या तिथे लगेचच करून टाकत असते. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुमच्याबरोबर डेली ब्लॉग शूट करायचा असतो हा सगळा वीकली मील प्लॅनचा, तर पूर्ण दिवस जातो या सगळ्यामध्ये, कारण सकाळपासून आपण जे काही रेसिपीज म्हणा किंवा दिवसभराचं जे काही असतं ते सगळं एका व्हिडिओमधनं शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो माझा आणि मी ते आनंदाने करत असते. अजिबात त्याच्यात कंटाळा करत नाही आणि छान छान रेसिपी, छान छान गोष्टी, छान छान अशा काही टिप्स प्रत्येक व्हिडिओमधनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आता ह्या नॅपकिन मगासपासून खूप खराब झालाय, तो पण आता चेंज करायचा आहे. आणि बाकीचं तर मी जवळपास सगळं आवरलंय, कारण आता परत जेवणाची तयारी आहे. ऑलमोस्ट आता मी दुपारी 3 वाजल्यापासून सगळं चालू केलेलं आणि सगळं आवरेपर्यंत आता ऑलरेडी 6-6:30 झालेत आणि आता टी टाइम आहे. तर आता चहा ठेवायची आणि त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी करायची. जेवणाच्या तयारीसाठी मी थोडंसं खोबरं वगैरे काढून ठेवलंय फ्रीजमधनं, ते तुम्हाला सुरुवातीला दाखवलं. तर असंच व्हिडिओला लाईक करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तुमचे काही सजेशन्स असेल तर ते तुमच्या कमेंट मार्फत मला सांगायला विसरू नका. तर लवकरच भेटू माझ्या अशा एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.